गावाची जमुना निवडणुकीला उतरून आणि सत्ता ठेवण्यात देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि घालणार कोण हातकड्या, आम्ही खातो बेलकड्या, आणि घालताय कोण हातकड्या, आम्ही खातो बेलकड्या. लढेंगे. पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातून मोठी बातमी समोर आली. वेडे गावाजवळील भोपोली सोमटा मुख्य रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात भारताचा मार्क्सवादी लेनिनवादी लालबावटा पक्षाच्या नेतृत्वाखाली जोरदार रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. स्थानिक नागरिकांनी रस्त्याची अत्यंत खराब अवस्था, अवैध उत्खनन, ब्लास्टिंगमुळे होणारे प्रदूषण आणि अवजड वाहनांच्या वाढत्या वाहतुकीविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. हे आंदोलन तब्बल 3 तास शांततेत सुरू होते. अखेर प्रशासनाने आंदोलनाची दखल घेत 7 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती दिली. तसेच येत्या 22 मे पर्यंत रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्याचे लिखित आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले. यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. या आंदोलनाचे नेतृत्व लालबावटा पक्षाचे तालुका सचिव काशीनाथ कोकेरा आणि सहसचिव प्रकाश भोये यांनी केले. दरम्यान आंदोलन यशस्वी ठरल्यानंतर स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून आता प्रशासन दिलेले आश्वासन प्रत्यक्षात कितपत पूर्ण करते याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे. मग तुम्ही ग्रामसेवक लोकांना सांगत का नाही सांगत? मग ते काय झोपलेत का, ते काय खातात? तुम्ही पगार कोणत्या जनतेच्या आधार घेता ना? पण ग्रामसेवक इथे या, जरा समजून घ्या. एकदा दाखल देतो, नाही तर एक जणांची कानफडात मारेल. काय किती वेळा तुम्हाला सांगायचं आम्ही यांच्या जवळ जाऊन तक्रार करायच्या तहसील तुम्हाला फोन करून इथे बोललो काय लाजा वाटले पाहिजे माझ्या चोत 2 तास झाले तर साहेब हे तुमच्या मुलं हे मातरचोद झाले. तुम्हाला नाही तुम्ही साहेबचे वरचे आहे का? साहेब तुम्हाला ठीक आहे. पाणी आजच्या आज तिकडे चालू करा साहेब. मी तुम्हाला सांगतो आजच्या आज तिन्ही ग्रामसेवकला चालू करायला हवा. नाही जर उद्या रिपोर्ट आला ना तर बघा यांचा मी काम काढेन. तुम्ही कानून हातामध्ये घ्यायला लावू प्रत्येक वेळेला उठसूट पाण्याचा द पोलीस न्यूजसाठी माधव तल्ला, पालघर.